कारण 6 षटकांचे खेळ अजूनही 3 सामने बाकी आहेत आणि घड्याळामध्ये 2:30 वाजलेत त्याची नोंद घ्या. संध्याकाळ खूप लवकर होते. लेफ्ट आर्म फोर द विकेट. पहिलाच बॉल मात्र अवांतर वाईडनं मात्र सुरुवात करतोय वरद भगत. पहिलाच बॉल अवांतर वाईडचं रकाना मात्र भरला गेला, खातं उघडलं गेलं. 1 या धावसंख्येने या मैदानावरती आज 50 धावाही वाचवल्या गेलेत आणि या मैदानावरती 100 धावाही केल्या गेलेत. त्याच्यामुळे हे मैदान तुमच्या गुणवत्तेला न्याय देतोय. भरदा वेगानं, परंतु पंच पुन्हा एकदा वळतायत. जोरदार बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय, आवाज आला तोंडातून, परंतु तो मात्र इलेक्ट्रिकच्या बाहेर बॉल पिच झाला. आणखीन एक वाईड. बॉल राहिला हवेत. 2 वाईड नंतर मात्र भरत चांगला पुनरागमन करतोय आणि ओमकार केनीला स्वतःचं खातं उघडत, ओमकार कोळीला स्वतःचं खातं उघडं दिलं नाहीये. शून्यावरती केलं त्याला बाद. तर लॉर्ड्स मधला फेरबदल. आर्यस कोटनाका वर्सेस दापोली. सुमित या संघनायक आपण बरोबर आलात वेळेवर. या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. आर्यस कोटनाका वर्सेस दापोली. सुमित यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यामुळे आपणही रेडी राहा. वरद भगत. आदरणीय मनोज जितेकर यांना विनंती करेन की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचे. मनोज भगत सर आपल्याला विनंती करतो, आपण या अतिथी कक्षामध्ये आपल्या सरचे स्वागत आहे. वरद भगतची गोलंदाजी मात्र कमालीची राहिली आहे. पहिले 2 बॉल वाईट जरूर राहिले, पण ओमकार त्याला शून्यावरती परतल्यानंतर 1 रन्स मात्र घेतली. निमिषसाठी हा भरदा वेगानं जाणारा बॉल. निमिषला माहिती आहे हा सामना 6 षटकांचा आहे. 6 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला विचारपूर्वक खेळावं लागतं. 1 डाऊनला खेळायला आलेला प्रीतम भुईर कशा प्रकारचा खेळ राहील. चेतन भुईर या संघामध्ये आहे, कारण एक चांगला खेळाडू चेतनही राहिला आणि हा संघ निशांत 11 एकत्र खेळणारा संघ राहिला. या मैदानावरती अनेक वेळा तो संघ खेळतो. नेमकं हेच ज्याचं गरज आहे विचार विनिमय करण्याची. इथे मात्र आणखीन एक फलंदाज. फक्त 1 रन्स केली प्रीतम भोईर आणि तोही फलंदाज परततोय. 6 षटकांचा खेळ आहे. ग्रामीण क्रिकेट नेहमी हेच विसरला जातोय का? सवय नाहीये मोठे षटकं खेळण्याची आणि त्याच्यामुळेच 3 षटकांचा 4 षटकांचा खेळासारखा इथे खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये वरद भगत कमालीचा खेळ करत मात्र 2 फलंदाजांना परतवतोय. श्रीनिवास मोहिते नवीन फलंदाज. श्रीनिवास मोहिते. निमिष मोहितेच्या अवतीभोवती हा सामना नवे तर प्रत्येक टुर्नामेंट फिरत राहते. त्या निमिष मोहितेला मात्र हे लक्षात ठेवावं लागेल. इथे मोठी पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल, कारण जे जास्त ओव्हरचा सामना असतो त्यावेळेला तुम्हाला मात्र पार्टनरशिप महत्त्वपूर्ण भागीदारीची गरज असते. ती भागीदारी रचली जाईल का? एका पाठोपाठ 1 विकेट्स. कारण खऱ्या अर्थानं आज या मैदानावरती ओवळे संघ ऑल आऊटही झाला पहिल्या सामन्यामध्ये, परंतु त्याने त्या 50 धाव वाचवल्याही, हेही तेवढंच महत्त्वाचं. रवी पाटीलनं देवाशिरोळ चिंचवड संघाच्या गोलंदाजांना फायपर कंप्लीट केला, 5 विकेट घेतले, परंतु सगळं मुसळ केरात फलंदाजांनी घालवलं. फुल टॉस बॉल.
कोणाचा रिव्ह्यू आहे हा? अंपायर्स कॉल. येस, एक्झॅक्टली, गुड कॉल अंपायर्स, गुड कॉल बीमरसाठी. मात्र इथं रिव्ह्यू आलाय. अंपायर्सनं स्वतःवरच मात्र विश्वास दाखवला की खऱ्या अर्थानं बीमरचा हा मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. 1 रन्स तर मात्र इथे कंप्लीट जरूर केली त्यांनी, परंतु वरद भगतचे पहिलं पॉवर प्ले षटक कमालीचं हाताळतोय. इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल, फ्री हिट या बॉलवर राहील. निमिष मोहितेला एक नामी संधी या बॉलवर मोठ्या फटका कन्वर्ट करण्यासाठी, कारण रनआउट सोडला तर फलंदाज बाद होत नाही आणि त्याच्यामुळेच एक नामी संधी. परंतु वरद भगतच्या पाठी आणि पोटी चांगला अनुभव राहिलाय. प्रीमियर लीग्स, मग रायगड प्रीमियर लीग असू दे, पनवेल प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव वरदला आहे. अकूट टप्प्याचा बॉलला निमिष थोडासा फसला, चकला आणि फ्री हिटवर मात्र बॉल ही फ्रीमध्ये गेला. कोणती रन्स या बॉलवर आली नाही. डॉट बॉलची सांगता झाली आणि आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 प्रकार धावा लागले, त्या 2 बाद निव्वळ 6 धावा. निशांत इलेव्हन दादरपाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 6 षटकांचा खेळ आहे, त्याच्यामुळे एका दुसरा षटक मागे पुढे झाला तरी चालतं, परंतु धावा आणि विकेट्स याचा संगणमय. चांगला फटका आहे, फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर याच्यामधून मात्र भरदा वेगानं बॉलला पिक केला आणि भिरकावला. घरंगळात 2 बाउन्समध्ये बॉल गेला सीमारेच्या बाहेर. इथे मात्र अंतिम बॉलवर या पूर्वार्धामधला पहिला चौकार आला आणि चौकारानिसी 1 षटकाच्या समाप्तीनंतर निशांत इलेव्हन दादरपाडा संघ जाऊन ठेपतोय तो 2 बाद तब्बल 10 वर. पीचे पीचे नाही, व्हॉट्सअप इंस्टा सगळं अवेलेबल आहे. 7 समुद्र काय 10 समुद्राच्या पलीकडे जाऊन चॅटिंग सुरू असते, त्याच्यामुळे चालत जायची गरज काय. आता मात्र सगळं हाय करायचं, बाई करायचं, सोशल मीडियामुळं सगळं मिळत आहेत. केतन भगत याच्या हातामध्ये बॉल दिलाय. निलेश वायदंडे, राजा पाटील, विस्फोटक खेळ या संघामध्ये पाहायला मिळेल. राजा पाटीलचा खेळ ही निलेश वायदंडेचा खेळ कित्येक वर्षापासून पळसपे गावासाठी जरूर चांगला राहिला. इथे मात्र पाहतोय गोलंदाज आता केतन भगत, षटक क्रमांक 2. पहिलं षटक. डगआउटमध्ये सगळ्यांनी बसायचं आहे, कुणीही बाहेर फिरायचं नाही, लक्षात घ्या. आपल्या वर बसा, खुर्च्यामध्ये बसायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही वॉर्निंग आयोजकाकडून तुम्हाला आली आहे. वॉर्निंग येते, त्याच्यामुळे विनंती आहे की आपण आपला जो कक्ष दिलाय पॅव्हिलियन डगआउटमध्ये बसायचं आहे. पहिला बॉल राहिला डॉट. 6 षटकांचा खेळ, त्याच्यामधला हा पहिला बॉल मात्र डॉट. स्ट्राईकवर मात्र फलंदाज राहील तो श्रीनिवास मोहिते. राईट मोर द विकेट. व्हाईट बॉल पंचांचा इशारा मात्र येते आणि वॉर्निंग ही दिली जाते गोलंदाजाला की बीमरसाठी ही मात्र बाउन्सर बॉलसाठी वॉर्निंग दिली जाते. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन मात्र या बॉलवर आली. 11 वर मजर मारली जाते. धावसंख्या जरूर सावध आहे, परंतु विकेट्स मात्र 2 गमावलेत. हा ड्रॉबॅक निशांत इलेव्हन दादरपाडा संघाचा आहे. दादरपाडा म्हटलं की सँडी डीजे ज्यानं सुरुवात केली, पण त्यानंतर मात्र मॅडीच्या बोटानं अगदी कमाल दाखवली. त्या मॅडीच्या संघाचा मात्र इथे अखूट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली, भिरकावला आणि इथे मात्र आला षटकार. फाईन लेगच्या मधून फक्त पीक केला बॉलला. अखूट टप्प्याच्या बॉलला फक्त आणि फक्त श्रीनिवासनं दिशा दिली आणि फाईन लेगची सीमारेषा सहजच क्लिअर केली. या 6 धावांनी धापळकर धावा लागत आहेत, त्या 17 धावा. चांगला फटका आलाय, त्याच्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मोठ्या षटकांचा खेळ करताना तुम्हाला ताकद बरोबर नजाकत आणि
डोक्याचा वापरही चांगला करावा लागेल. सामना कसा खेळायचा आहे, कुठे जायचं आहे, किती पुढे न्यायचं आहे, रणनीती आखली जातील प्रत्येक चेंडूगणिक. फुटत बॉल बॅटवर इट्सचा आला नाही आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. राजा पाटील बॉलचा पाठलाग करेल. कीपर्स बॉलपर्यंत येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट केली श्रीनिवास मोहिते आणि निमिषनं. आणि या एका रन्सनं 18 धावा धावा लागत आहेत. आला बॉल आला बघा, तो जो बॉल निमिषला हवा होता तो अखेरकार इथे मैदानाकडे आलाय. स्कोरिंग बॉल प्रत्येकाला हवा असतो आणि त्याच्यामुळे हा स्कोरिंग बॉल पुन्हा एकदा मैदानाकडे रवाना होताना. आजकाल बॉलची काही कमी नाही आहे, त्याच्यामुळे जेवढे पाहिजे तेवढे मिळतात. त्याच्यामुळे एका इनिंगमध्ये कधी कधी 6-6, 7-7 बॉल वापरले जातात. पूर्वी संपूर्ण गावाला मिळून 6 बॉल मिळत नव्हते, परंतु क्रिकेट बदलली आणि त्याच्यामुळे खेळ ही बदलला. निमिष स्ट्राईक तर गोलंदाज केतन बघत राईट आर्म ओव्हर द विकेट. लाजवाब अफलातून पिक टाइम बा क्रीजचा प्रॉपर वापर, ठोकलाय षटकार. लगेचच मॅच अजिबात थांबवायची नाही. आयोजकाकडून लगेच आम्हाला कॉल आलाय, त्याच्यामुळे लक्षात घ्या की मॅच थांबवायची नाही आहे. बॉल येईल तेव्हा येईल, दुसरा बॉल द्या, कारण 3 बॉल आपण मैदानामध्ये दिलेत. बॉल्स द्या. निमिष मोहितेनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक उत्तुंग षटकार खेचला आहे केतन भगतला. चांगली फटकेबाजी, 6 षटकांचा खेळ आहे, उत्तम खेळ सुरू आहे. टेक्निकली परफेक्शन पाहतोय आपण इथे. मात्र पंचांकडे जोरदार अपील जरूर दाखवलं. पंचांचा इशारा येईल, बॅटची कडा आणि दक्ष पंच आहेत. दीपक पाटील सर म्हटलं की प्रश्नच उद्भवत नाही आणि उत्तम निर्णय त्यांचा मात्र आला. 1 रन्स येते, 25 वर मजल मारली जाते. या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 15 धावा आल्या, कारण 2 षटकार, एक श्रीनिवासने ठोकला, एक निमिषने ठोकला. निमिषचा लाजवाब फटका होता आणि श्रीनिवासनं मात्र फाईन लेगच्या मधून एक उत्कृष्ट पिक केलेला बॉलला टाईम केला होता आणि तो षटकार ठोकला होता. धावा जमतायत, पण मी मगाशी म्हटलं 6 षटकांच्या खेळामध्ये पळसपे संघाला पलटवार करायचं असेल तर एकाच दुसरं चांगलं षटक पुन्हा हात लावा लागेल. खोलवा टप्प्याची गोलंदाजी, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र आपण पाहतो 300 आडामध्ये ट्रॅव्हल झाला. बॉल उचलला, फेकला. स्वप्नीलनं मात्र या बॉलला उचलला, फेकला. तत्पूर्वी मात्र स्वप्नील फौजदार याच्याकडून बॉल फेकी होईपर्यंत 1 रन्स कंप्लीट झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या त्या तब्बल 26 धावा. वरद भगत नाही उत्तम बॉल हाताळला, ते 10 धावा दिल्या आणि षटकामध्ये तब्बल 2 विकेट्स त्यानं कमावले. पण त्यानंतर मात्र केतन भगतवर प्रहार झाले, 2 चांगले षटकार दाखवले आणि या षटकामध्ये धावा मात्र पाहिल्या. सतीशजी केनी यांच्याकडून मात्र सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार ठोकले तर तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. सतीशजी केनी साहेब यांच्याकडून मात्र आपल्या संघाला, आपल्या मुलांना शाबासकीची थाप दिली जाते. सतीशजी केनी यांच्याकडून जर सलग 3 षटकार किंवा 3 चौकार निमिष मोहिते ठोकले तर 2000ची बक्षीस दिली जाईल. पण इथे मात्र श्रीनिवास मोहिते चांगली कामगिरी करतोय, चांगली कामगिरी करत चांगली फटकेबाजी केली जाते आणि त्याच्याकडून पहिल्याच बॉलला ज्या वरद भगतनं पहिलं षटक चांगलं हाताळलं त्याच्यावर प्रहार केला जातोय. या मैदानानं धावा पाहिलेत ही सगळ्यात जमेची बाब राहिली आहे. मी म्हटलं दादरपाडा म्हटलं की मॅडीचं नाव कोण विसरेल मित्रांनो.
क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ज्या माणसानं DJ संगीत कसं वाजवायचं असतं, कसं संगीताच्या तालावरती खेळाडू प्रेक्षक नाचू शकतात, टायमिंग काय साधायचं हे मात्र दाखवलं. नंतर मात्र असंख्य DJ ऑपरेटर पाहूया आपण, परंतु मॅडी ज्यांनी ही पायवाट पहिल्यांदा मळली आहे त्या मॅडीचंही करूया कौतुक. एक्झॅक्टली खऱ्या अर्थानं मॅडीचा लोगो आमचे प्राप्ती लाईव्हचे सर्व जितू ओंदली यांनी तयार केला, त्यांचं कौतुक. चांगला फटका पाहतो, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. सिंगल रन्स मात्र घेतली जाते. चांगले क्रिकेट निमेश मोहिते आणि श्रीनिवास मोहिते याच्याकडून खेळली जाते, कारण अंतर खूप दूरचं आहे आणि दूरचं अंतर करून खेळल्या जातील, विकेट्स पाहिल्या जातील. पहिल्या 3 बॉल्समध्ये वरदनं आतापर्यंत 8 धावा मोजलेत. संघाची धावसंख्या 34पर्यंत घेऊन चालला आहे. विचार केला तर आतापर्यंत 15 बॉल टाकून झालेत आणि 34 धावा, नॉट बॅड स्कोर, एक उत्तम स्कोर. पहिल्या षटकामध्ये वरदनं 2 विकेट जरूर कमावलं, त्यानंतर केतनला विकेट्स नाही मिळाली. का या 6 षटकांच्या खेळामध्ये स्कोर रोखायचा असेल तर विकेट्स सगळ्या मात्र काय सुंदर बॉल पहा, तेवढ्या सक्षमतेनं त्याने खेळून काढला. श्रीनिवास मोहिते वेल प्लेड, चांगला बॉल, ज्याप्रमाणे चांगल्या माणसाचा सन्मान त्याप्रमाणे चांगल्या बॉलचाही सन्मान. 1 रन्स मात्र या बॉलवर मिळते. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा चांगला प्रयत्न या 2 सलामीरांनी 2 फलंदाजांनी केलाय. मी म्हटलं होतं की महत्त्वपूर्ण भागीदारी हा क्रिकेटमधला सगळ्यात स्ट्रॉंग झोन असतो आणि ती महत्त्वपूर्ण भागीदारी आतापर्यंत होताना पाहतोय. फुलटॉस बॉल, लेग साईडला पिच होणारा बॉलला मात्र सिंगल रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी चांगली जरूर झाली आहे परंतु कलेक्शन नाही झालं. शतरक्षकांना फेकी बरोबर केली होती, ज्या एंडला रिस्क होती त्या रिस्कला श्रीनिवास मोहितेला बाद करता आला असतं, परंतु कलेक्शन थोडंसं आचपडलं. थ्रो थोडासा आखूड टप्प्याचा आला, त्याच्यामुळे 2 रन्स. ताळमेळ थोडासा बिघडला दोघांमधला, तो ताळमेळ इथे मात्र अखेरकाळ सुधारलाय. या 2 धावा आणि 2 धावेनं दापोडकर धावा 37. चांगली फलंदाजी, चांगला खेळ, सूर्य, उत्तम क्रिकेट. लेफ्ट मोर द विकेट, आखूड टप्प्याच्या बॉलला निरखून पाहिलं. मी म्हटलं होतं स्टँडर्ड क्रिकेट खेळली जाते. टेस्ट क्रिकेट महत्त्वाची का असते? टेस्ट क्रिकेट तुम्हाला काय शिकवते? पेशन्स शिकवते, तुम्हाला दर्जा शिकवतो, तुमचा क्लास शिकवतो आणि इथे तोच क्लास निमेश मोहितेने दाखवला. 3ऱ्या षटकाचा खेळ संपला, स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जाईल. इथे ठोकला षटकार अंतिम बॉलवर आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक स्टँडर्ड कोर मात्र बोर उभं राहिलाय. तब्बल 43, 2 बाद 43 धावा धापकडे लागलेत. चांगला खेळ. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 2 बाद 43. पहिल्या षटकामध्ये वरदनं 2 फलंदाजांना बाद केले, परंतु त्यानंतर मात्र केतन भागवतवर थोडेसे हल्ले झाले. त्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 आणि इथे वरदवर सुद्धा 15 धावा आल्या. 2 फलंदाजांचं कौतुक जेवढं केलं जाईल ना तेवढं कमी राहील, कारण श्रीनिवास मोहिते आणि निमेश मोहितेनं मात्र आपली विकेट तर वाचवल्याच, परंतु त्याबरोबर धावांचा फ्लोही कमी होऊ दिला नाहीये. सिंगल 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 रन्स घेत घेत अचानक एका दुसरा मोठा फटका लगावत या सामन्याला आतापर्यंत या 2 जिगरबाज खेळाडूंनी मात्र बॅलन्स करून ठेवलाय. क्रिकेट इथं मात्र सुरू आहे. 6 षटकांचा खेळामधलं 3 षटकांचा पूर्वार्ध मात्र संपलाय. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला, विचार विनिमय केला असेल. निलेश राजा या सगळ्या मंडळीने एकत्र विचार केला असेल की नेमकं काय घडतंय, पुढच्या 3 षटकामध्ये आपल्याला काय घडवायचं आहे. परंतु एका बाजूला मात्र अभेद्य अशी ही पार्टनरशिप बनत चालली आहे, बिल्टअप होत राहिली आहे. चांगला मात्र क्रिकेट या दोन्ही फलंदाजांनी दाखवलाय. मी म्हणे की अक्कल हुशारीनं दोन्ही फलंदाज खेळलेत, ज्याप्रमाणे संघाला गरज होती. कारण पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथे जर का आणखीन एखादा फलंदाज बाद झाला असता तर निशांत 11 दादरपाडा संघ थोडा अडचणीमध्ये आला असता, परंतु विकेटचं पतनही रोखलं आणि त्याचबरोबर धावाही बनल्या.
राजा पाटील गोलंदाजीच्या मार्कवर अनेक वर्षाचा अनुभव, परंतु एका बाजूला मात्र इन फॉर्म श्रीनिवास मोहिते ऑन स्ट्राईक. राजा पाटील राईट आर्म ओव्हर दी विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहतो आपण. स्लोवर बॉलवर उत्तर नव्हतं श्रीनिवासकडे. 9 बॉल्समध्ये आतापर्यंत श्रीनिवासचा 2 षटकारांसहित 17 धावा जोडलेत. योगेश केनी गुंतवणुकांची भूमिका निभावत आहेत. खऱ्या अर्थाने योगेश पाहिलं ना तरी स्टँडर्ड क्रिकेट खेळलाय. डॉट बॉलवर भर नाही, सिंगल का होईना ती घ्यायची आणि गोलंदाजावर प्रेशर क्रिएट करायचा. डॉट बॉल खेळला की प्रेशर क्रिएट होतो आणि एक डॉट खेळल्यामुळे इथे कदाचित श्रीनिवासवर तो प्रेशर क्रिएट झाला आणि आखिरकार संयमाचा बांध तुटला आणि श्रीनिवास मोहिते आपली विकेट बहाल करून परतला. राजा पाटीलला मिळतं यश आणि जी स्ट्रॅटेजिक टाईमआउटमध्ये विचारविनिमय केला होता पळस संघानं, तो विचारविनिमय मात्र कृतीमध्ये आणताना आणि फलंदाजाला केलं जातंय बाद. विवेक कासूकर बाळा या नावानं ओळख राहिली आहे. मोठे फटके लगावण्यामध्ये पठाईत असलेला हा एक पिंच हिटर म्हणून ओळख राहिली आहे. परंतु पिंच हिटर थोडासा लवकर मैदानामध्ये आला कारण अजूनही षटकं बाकी आहेत. 2.4. निमिष मोहितेसारखा मातब्बर खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू क्रीजवर उभा आहे. राजा पाटीलनं तो आपला अनुभव पणाला लावला आणि डोईजड होणारी ती पार्टनरशिपला मात्र ब्रेक केली. चांगला बॉल राजा पाटीलचा. पहिला बॉल डॉट खेळला. श्रीनिवास लगेच टेन्शनमध्ये आला आणि पुढचा बॉल मोठ्या फटके कन्वर्ट करण्यासाठी गेला आणि कीपर्सनं मात्र तो चांगला झेल टिपला. बाळा विवेक कासूकर ऑन स्ट्राईक. अगो टप्प्याच्या बॉलला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रात तैनात आहे तिकडे. सिंगल रन्स मात्र फक्त मिळेल आणि 1 रन्सवरच समाधान मानावं लागेल. 1 रन्सनं बाळानं मात्र आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल तब्बल 44 वर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली राजा पाटीलची. 1 डॉट, विकेट, सिंगल. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव. चांगली गोलंदाजी. थोडंसं रोखून धरलं निशांत दिलवान दादरपाडा संघाच्या फलंदाजांना. निमिष मोहिते षटकामध्ये पहिल्यांदा स्ट्राईकवर येईल. कशा प्रकारची रणनीतीची राहील यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ उरेल. अकूट टप्प्याचा बॉल इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल. काय सुंदर गोलंदाजी पहा. स्लोवर गोलंदाजी केली जाते. दापोली संघ सचिनजी यांचंही आगमन झालं आहे. सगळ्यांचं करूया मनस्वी स्वागत. यांचा संघ यापुढे मात्र खेळताना पाहूया. आज 2 सामने ते जिंकून आले त्याच्यामुळे अंगावर गुलाल आहे. तो गुलाल या मैदानावरती कायम ठेवतील का? वाघिवलीमध्ये सुद्धा सुपर 4मध्ये गेलेत. सुजित, प्रशांत, पांड्या ही सगळी मंडळी, सचिन असेल, सगळी मंडळी चांगला खेळ करताना पाहतो. त्यांचं कौतुक. परंतु या षटकामध्ये कमालीचा पलटवार. स्ट्रॅटेजिक टाईम आउट कसा गेम चेंज करतो ना हे शिकवणारा खेळ राहिला आहे. राजा पाटीलनं 5 बॉलमध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 2 आणि आतापर्यंत 1 विकेट त्यांनी कमावली आहे. निर्णायक गोलंदाजी हाताळली आहे. धाबळकर धावा लागलेत त्या मात्र 45. बाला ओळख राहिली आहे. खऱ्या अर्थानं विवेक कासूकर म्हटलं होतं मनगटी फटके लगावण्यामध्ये पटाईत राहिलाय. पिंच हिटर ही ओळख त्याची राहिली आहे. कोणत्याही परिस्थितीत कधीही मला उतरवा, मी फक्त मोठी फटकेबाजी करू शकतो. आत्तापर्यंत राजा पाटीलची गोलंदाजी क्लास राहिली होती परंतु आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवत मात्र मिडविकेच्या डोक्यावरून शेवटच्या बॉलवर दाखवला षटकार आणि संघाची आली 50. झाल्या 51 धावा.
निशांत दादरपाडा संघ छान का खेळतोय, कारण त्यानं फार घाई नाही केली. पहिले 2 विकेट गेल्यानंतर निशांत दादरपाडा संघ सावध झाला. निमिष मोहितेची रणनीती, श्रीनिवास मोहितेचा बहादर खेळ आणि दोघांनी मिळून तो डाव सावरला. सिंगल 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 डबलही नाही, सिंगलवर भर देत देत सामन्याला पुढे घेऊन गेले. अचानक मिळालेल्या बॉलला षटकार ठोकत ते बॅलन्स कामना केला. याही षटकामध्ये असंच काहीसं पाहिलं. पहिल्या 5 बॉलवर फक्त 2 धावा आल्या आणि विवेक कासूकर बाळानं मात्र षटकार दाखवत त्या गोलंदाजीचं पृथक्करण 8 असं केलं. त्याच्यामुळे 51 धावा धाबाकीत लागत आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ शिल्लक आहे. स्वप्नील फौजदार गोलंदाजीच्या मार्कवर राहील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून आता स्लॉग षटकं सुरू होतील. विवेक कासूकर प्रॉपर टाइम फॉर द निमिषचा क्लास, निमिषचा खेळ आपल्या गावासाठी, आपल्या पंचकृषीसाठी कायम आदर्श राहिला आहे. तो निमिष स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकतोय उंच उंच हँडसम षटकार. प्रत्येकाला घाई असते, प्रत्येकाला धावा जमवायच्या असतात, मग हाणामारी असते. आऊट झाला तरी कोणी विचारत नाही, पण 6 षटकांच्या खेळामध्ये समजदारी हाच या खेळाचा मुख्य धडा आहे, हाच मुख्य लेसन आहे. ती समजदारी मी म्हणेन की निशांत 11 दादरपाडा संघाच्या या खेळाडून दाखवली. निमिष मोहिते, श्रीनिवासनं दाखवली. या दोघांनी मिळून डाव सावरला. त्यानंतर मात्र या सामन्याची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर लिलिया पेलताना पाहतोय. निमिष मोहितेनं ओळखलं ही 2 षटकं स्लॉग षटकं आहेत. याच स्लॉग षटकामध्ये आता आपला गिअर बदलायचा आहे. पुढचा गिअर बदलला, 1 षटकानंतर ठोकला हा चौकार. आणखीन एक चांगला प्रयत्न इथं मात्र राहिलाय. झेल मात्र सुटला. पळसपे संघ थोडा चाचपडताना पाहतोय. नो लुक शॉट इथे मात्र दाखवायचा होता विवेक कासूकरला, परंतु इथे मात्र हा डॉट बॉल. डॉट बॉल चांगली फटकेबाजी पाहिली खऱ्या अर्थानं. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या. त्यानंतर स्वप्नील फौजदारनं कमबॅक केलं, सिंगल रन्स. आणि आता विवेक कासूकरला टाकलाय डॉट बॉल. धावकर धावा लागले त्या 62 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. धावांचा डोंगर फार मोठा तसा नाहीये, परंतु बॅलन्स धावा आहेत, कमी नाहीये. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, काय सुरेख बॉल, वाव क्या बात. स्वप्नीलनं मात्र स्वप्नवत कामगिरी केली आहे पुढच्या 3 बॉलमध्ये. आणि इथून 7 बॉलचा खेळ उरेल. 62 धावा लागलेत. 80 पर्यंत धावफलकावर धावा लागतील का? कारण निमिष मोहिते क्रीजवर आहे आणि विवेक कासूकरमध्ये क्षमता आहे, परंतु गोलंदाजीमध्ये एखादा ताकदवान गोलंदाज कमबॅक मिळून देईल का? चपराक लगावले, बॉल हवेत राहिलाय, चूक होणार नाही. वरत बघत ना मात्र एक चांगला झेल टिपला आणि मोक्याच्या क्षणाला विवेक कासूकरला मिड विकेटला झेल टिपत केला बाद.
इथं संपला. हे षटक सुद्धा स्वप्नीलचं चांगलं राहिलं, कारण ज्या प्रकारचा विचार केला तर स्वप्नीलनं या षटकामध्ये धावा पहिल्या 2 बॉलमध्ये 10 दिल्या आणि या षटकामध्ये पूर्ण 11 दिल्या. उर्वरित 4 बॉलमध्ये स्वप्नील फौजदारनं चांगला कमबॅक मिळवला. विवेक कासुकरसारख्या ताकदवान फलंदाजाला बाद केला आणि पुढच्या 4 मध्ये धाव दिली फक्त आणि फक्त एक. राजा पाटील ज्याने या षटकामध्ये मागच्या षटकामध्ये पलटवार केला होता, तर राजा पाटील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं म्हणजे 6वं षटक घेऊन येईल. 62 धावा बोर्डवर लागलेत. येणार या 6 बॉल्समध्ये निमिष मोहिते काय रणनीती आखेल. पाहिलं जाईल. पंच वळतायत इकडे मात्र रेफर केलं जाईल. हा नेमका काय रिले झेल होता, नेमकं काय घडलंय बरंच काही अवलंबून आहे या बॉलवर. कारण जर विचार केला तर इथे मात्र विचार विनिमय केला जाईल. एक ट्रम्प कार्ड विकेट आहे आतापर्यंत, तो फार मोठी इनिंग 31 धावांची खेळ आहे. 13 बॉल. पाहिलं जात आहे. इट्स अ क्लोज. दोघांनाही माहिती आहे निमिषचा ही विकेटचं फार मोठं महत्त्व आहे. त्याचं पळाच्या संघाला ही विकेट हवी आहे. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये नेमकं हा झेल क्लीन आहे की नाही हा विचार केला जाईल. हा तुम्ही फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. आयोजकांनी सांगितलं फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग नाही, विचार विनिमय केला जातोय. इट्स अ व्हेरी क्लोज. 12th मॅनने खाली बसा. सगळं टेन्शन 12th मॅनला असतो. आयोजक ही पाहतायत, निरखून पाहिलं जात आहे. प्रति लाईव्ह आपल्या परीनं 100% एफर्ट दिले जात आहेत. इट्स अ माइटी 6 रन्स. इट्स अ व्हेरी क्लोज. 12th मॅननं पाहिलं इथं आणि तोही सॅटिस्फाय आहे. त्याच्यामुळे 12th मॅन सॅटिस्फाय, सगळे सॅटिस्फाय. पाय टच होता बाउंड्रीला, पाहिला डोंट वरी. आदरणीय जितेशजी भोईर साहेब उरण कोट नाका या आदर्श व्यक्तिमत्वाला विनंती करतो. आता आपण या अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. तर या आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. राजा पाटील पहिल्या बॉलवर चांगला फटका. निमिष मोहितेची ओळख. निमिष मोहिते आपल्या अफाट गुणांनी पुन्हा एकदा पटवून देतो माझं कर्तृत्व किती मी कर्तृत्ववान आहे. हा पुन्हा एकदा कित्ता लढवताना अफलातून इनिंग सजवताना मी म्हटलं होतं तो झेल किती महत्त्वाचा होता, कारण त्यानंतर त्या 6 धावा इथे ठोकला त्याने चौकार. 15 बॉल 41 धावांचा खेळ इथे मात्र निमिष मोहिते करतोय. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 72 वर. निमिष मोहिते या षटकामध्ये क्रीजवर उभं राहणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि निमिष मोहिते या संघाचा ट्रम्प कार्ड. मी एकही बॉल न खेळता अगोदर सांगितलं होता की निमिष मोहिते स्टार काय उत्तम. परंतु एका बाजूला तेवढाच दमखम राखून ठेवणारा गोलंदाज राजा पाटील, ज्याने एक षटक चांगलं हाताळलंय. एक संधी निर्माणही केली होती. ही फटका इथे मात्र रिकामी जागा इथेही भेदले. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. वाईडिश मिड विकेटची सीमारेषा क्लिअर केली जाते. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. आर्यस कोटनाका आणि दापोली, तर दोन्ही संघनायकांनी सुमित यायचं आहे. पण लगेचच टॉससाठी प्रशांत कोणे असे संघनायक पाण्याचा कॅप्टन पाठवा. इनिंग ब्रेक आता इथे होणार आहे, त्याच्यामुळे आपण लगेचच टॉस केला जाईल. तर इथे मात्र कोटनाका संघनायक रेडी होतोय. तर सुमित या आपण लगेचच. खोलवा टप्प्याचा बॉल राहिलाय. निमिष मोहितेचं कौतुक करावं तेवढं कमी राहील, कारण 45 धावेनिशी खेळतोय. कालच्या दिवसामध्ये 3 50s पाहिलेत. आजच्या दिवसामध्ये एकही 50 नाही आहे. 100 धावा जरूर बनवल्या धाकट्या खांदा संघाला, परंतु त्याच्यामध्ये 50 नव्हती. आजच्या दिवसातील पहिली 50 निमिष मोहितेच्या नावानं येईल का. उंच गेलाय बॉल, फटका फसलाय. राजा पाटीलनं शिकार अखेर मिळवली. नावात राजाचं राजपण राहिलाय. क्रिकेटमध्ये राजाचं राजपण कायम राहिलं. त्यानं मात्र अखेरकार
निमिष मोहितेची विकेट कमावली आहे. परंतु एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो निमिष मोहितेसाठी. काय इनिंग खेळलाय, लढलाय. 18 बॉल 45 धावांचा बहारदार खेळ निमिष मोहितेने केलं, त्याचं करूया आपण कौतुक. धापलकर धावा लागलेत त्या तब्बल 76 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा वाचवल्या गेल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 100 धावा जमल्या. त्या मात्र खूप अंतरानं त्याने डिफेन्सही केल्या. तिसऱ्या षटकांचा खेळ राहिला, तिथे मात्र ओळे संघ धावांचा पाठलाग नाही करू शकला आणि इथे मात्र आणखी एक नवा कोरा सामना. 76 धावा बोर्डवर आहेत आणि बॉल शिल्लक असतील ते आतापर्यंत फक्त आणि फक्त एक षटकार, लागोपाठचे 2 चौकार, डॉट आणि विकेट. प्रणित लास्ट बॉल, बॅटची कडा, लॉंग स्टॉपच्या दिशेनं नॉन स्टॉप बॉल जातोय. अंतिम बॉलवर थांबला नाहीये आणि बोर्डवर धावा लागतील तब्बल 80 धावा. जिंकण्यासाठी 81 धावांचा टार्गेट सेट केलाय निशान दिलेवान दादरपाडा संघानं. परंतु मी विशेष कौतुक खऱ्या अर्थानं दादरपाडा संघाचा निमिष आणि श्रीनिवासचं करेन. त्यांनी ती बाजू लावून धरली, 6 षटकांचा खेळ कसा खेळायचा दाखवला आणि सिंगलवर भर देत देत सामना पुढे घेऊन गेला. तिथेच श्रीनिवास आणि निमिषचं कौतुक. 80 धावा 81 धावांचा टार्गेट सेट झाला. इथे तर टॉस केला जाईल, एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच दापोली आणि दुसऱ्या बाजूला RS कोटनाका. टॉस केला जातोय. नो पेंडिंग, निर्णय सांगावा लागेल, लवकर सांगा नाही तर मग 2 धावांची पेनल्टी येईल. सुमित आवाज इथे या, सुमित पुढे या, लवकर या, कारण टॉसचा निर्णय आयोजकांनी सांगितलं की लगेच द्यायचं आहे. सुमित या पुढे या. फिल्डिंग डेंजर, काम डेंजर इकडे आहे, त्याच्यामुळे जसा टॉस होईल ना निर्णय लगेच द्यायचा. परंतु टॉस जिंकला दापोली संघानं, स्वीकारलं प्रथम अमननं मात्र क्षेत्ररक्षण. आणि अमन अभिनंदन, टॉस तुम्ही जिंकलात. एक्क्याऐंशी धावांचा टार्गेट सेट केलाय, तो म्हणजे निशान दिलं दादरपाडा संघ. काय प्रकारची गोलंदाजी राहील की निलेश वायदंडे, राजा पाटील सारखे मातबर खेळाडू या धावांचा पाठलाग करतील. ऐकूया पुन्हा एकदा रॉकस्टार प्रवीण गायकर सर. तर सन्माननीय जितेश भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मगाशी रस्ता चुकले होते, त्यांना सांगितलं इकडनं रस्ता यावं साहेब, आपलं सहर्ष स्वागत.
तर थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. विजयासाठी जवळजवळ 81 धाब्यांचा टार्गेट आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पहिल्याच बॉलवरती दे धक्का आणि घे छक. रो इट्स नो बॉल कॉल. सोने पे सुहागा 6+1 7 रन. प्रसाद सर यांच्या गावातील संघ. ओ यावेळी चान्स होती परंतु फ्रीडचा बॉल होता. नो बॉलवरती षटकाराला 7 धाबा +1 8 धाबा झाल्या धावफलकावरती. जास्तीत जास्त ओव्हरस्टेप तुम्ही सातत्याने गोलंदाज पाहताय आणि त्याच्यामुळे कदाचित पंचही सांगत असताना की तुमचा पाय जरा थोडा पुढे जातोय. त्याच्यामुळे या गोष्टींना सुधारून गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्हाला दाखवलं जात आहे ज्या पद्धतीनं ओव्हरस्टेप झाले. फ्रीडच्या बॉलवरती सिंगल. पहिल्याच बॉलवरती षटकार नो बॉल सहित आणि त्याच्यानंतर फ्रीडच्या बॉलवरती एक सिंगल आली. धाबा झाल्या धावफलकावरती 8. 81 धावांचा पाठलाग करायचं भलं मोठं आव्हान, तगडं आव्हान. आजच्या दिवसामध्ये 100 धावाही कुठल्या मला वाटतंय धाकटा खांदा या संघानं आणि तो संघ थेट सुपर 8 मध्ये दाखल झालाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन स्वप्नील फौजदार आणि वरद भगत. वरद भगत मित्रांनो पाहिलं तर श्री गणेश 11 पलसपे क्रिकेट संघाचा दमदार ऑलराऊंडर म्हणून ज्याची सातत्याने ओळख आम्ही पाहिली आहे. परंतु इथे पाहू शकाल त्याला साथ देत असताना सूरज फौजदार, ॲडव्होकेट विकास भगत साहेब यांनी, निलेश वायदंडे राजासारखे तडाखेमंद फलंदाज या टीममध्ये. आत्ताच केवाल्याची स्पर्धा झाली जी 80,000ची डे फॉर्मॅटची. त्या स्पर्धेमध्ये देखील या संघाने भरीव कामगिरी केली आणि एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन गेले. तोच श्री गणेश 11 पलसपे संघ मैदानावरती खेळत असताना तो बॅटची एज लागली आहे आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का श्री गणेश 11 पलसपे टीमला. लोवेस्ट स्कोर 36. तर मित्रांनो अपकमिंग नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर दोस्ती ग्रुप आयोजित, फ्रेंड्स ग्रुप आयोजित अमोल केनी, राकेश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला CPL चिंचपाडा प्रीमियर लीगचा धमाकेदार आयोजन डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. 23 जानेवारी ते 27 जानेवारी हा चिंचपाडा प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळेल. त्यासाठी त्यांना देखील देऊया शुभेच्छा. दोस्ती ग्रुप, फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीनं CPLचा धमाका. आणि CPL म्हटल्यानंतर मित्रांनो दमदार आयोजन आम्हाला सातत्याने पाहायला मिळतो. चिंचपाडा प्रीमियर लीगचा न भूतो न भविष्य असं दमदार आयोजन. तो इथे देखील बॅटची सलगचा दुसरा गडी बाद. निलेश वायदंडे आल्या मोठा फटका खेळण्याचा नादामध्ये ते देखील फसलेत. अजून एक दे धक्का. आठ धावा. सुरुवात बेहतर, जबरदस्त सुरुवात झाली होती परंतु कुठे ना कुठे इथे थोड्या या चुका होत आहेत. त्या चुका सुधारला लागतील. सुरुवात चांगली झाली होती. असं वाटलं होतं की पहिलाच ओव्हर खूप महागडा ठरेल गोलंदाज यश पाटील यांचं, परंतु नो बॉल नंतर त्याने केलेलं पुनरागमन, जबरदस्त बॉलिंग. धावा झाल्यात. हॅट्रिक बॉल. ओ हॅट्रिक बॉल. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना एका बॉलवरती 8 धावा आल्या. त्याच्यानंतर उर्वरित 4 बॉलमध्ये एकही धाव त्याने दिली नाहीये. यापेक्षा खतरनाक कमबॅक कुठे पाहायला मिळेल. तोच खतरनाक कमबॅक आपण निशांत 11 दादरपाडा संघाचा यश याच्या माध्यमातून खोलवर पद्धतीचा चेंडू होता, ऑन साईडला भिरकावून दिलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत. गुड फिल्डिंग. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल.
एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 9 या धावसंख्येवरती. प्रति ओव्हर्समध्ये कमीत कमी तुम्हाला हा जर सामना जिंकायचा असेल तर जवळजवळ 13ची सरासरी राखावीच लागेल. एखाद्या ओव्हरमध्ये जास्त धावा घ्याव्याच लागतील. षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 2 गडी बाद 9 श्री गणेश 11 पलसपी क्रिकेट संघ. असताना धावा लागतायत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. विजयासाठी अजून गरज असेल 30 बॉल मध्ये. 30 चेंडू आणि 72 धावींची गरज. नवीन गोलंदाज येत आहेत ओमकार कोहली. पिपनचं षटक दमदार पाहायला मिळालं यश पाटील यांचं. आणि आता सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाज ओमकार कोहली. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जहानुमान दापोली विरुद्ध फाईट करेल RS कोटनाका म्हणजे राघोबादेव प्रसन्न RS कोटनाका, जिथे तुम्हाला केदारची फलंदाजी पाहायला मिळेल. आणि जेव्हा जेव्हा कराडी समाज प्रीमियर लीगचे सामने झालेत किंवा लीग झाले त्या स्पर्धेमध्ये या सर्व खेळाडूंनी भरीव कामगिरी केली आणि तो संघ RS कोटनाका आपल्याला याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. तोही दापोली संघाविरुद्ध. सुमित असेल एकीकडे, प्रशांत त्यांची संपूर्ण सेना, सचिनभाई यंगस्टर करत असताना सातत्याने चांगला खेळ पाहायला मिळेल. व बॅटची आतली कडा इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी फलंदाज आतिश गवंडी यांच्या माध्यमातून राजा आदूतने तुम्हाला ढगाऊटमध्ये पाहायला मिळेल. परंतु सध्याची जर आपण स्थिती पाहिली धावांची गरज आहे. विकेट थांबवणं खूप महत्त्वाचं असेल श्री गणेश 11 पलसपी क्रिकेट संघासाठी. धावा झाल्यात त्या 9. 29 बॉलमध्ये अजूनही 72 धावींची गरज. भलं मोठं तगडं आव्हान. आजच्या या दिवसामध्ये जवळजवळ दुसरा हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर पाहायला मिळतोय. अकुटप्प्याचा बॉल हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑनला जाईल आणि हा झेल टिपला गेला. रनिंग कॅच म्हणावी लागेल. निमिष मोहितेच्या माध्यमातून संघाचा मुख्य खेळाडू ज्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला फलंदाज बाद. जबरदस्त संगीत या ठिकाणी आपण ऐकताय ना. कधी कधी मग सांगतात की पोऱ्या तांब्यात दारू पितो, लग्न जमणार कसं. धावा झाल्या धाव पलकावरती 9. 3 गडी बाद. श्री गणेश 11 पलसपी क्रिकेट संघ सध्या बॅकफुटला तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज मैदानावरती मधल्या फलीतील मजबूत कडी ज्याला समजला जातो आपण तोच राजा आलाय मैदानावरती. एक काल राजाचा आपण जर पाहिलात रिव्हर्स शॉट्स असतील, सरळ सरळ खडे खडे षटकार. अमोलभाई केनी आणि राकेश यांच्या माध्यमातून आपण 23 जानेवारीपासून नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर CPL चिंचपाडा प्रीमियर लीगचं दमदार आयोजन पाहायला मिळेल. ओ इनसाइड आउट पुन्हा एकदा हवेत. फटका फसलाय. तू पकडू की मी पकडू. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आणि लॉंग ऑफचा खेळाडू जवळ दोघांच्या मध्ये हा झेल. सेफ लँडिंग झालाय त्याच्यामुळे सुरक्षित राहील फलंदाज राजा. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचताय 10 या धावसंख्येवरती. 71 धावींची अजूनही गरज. त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सलामीचे वरद भगत, निलेश वायदंडे, आतिश गवंडी हे खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज सध्या पलसपी संघाला. स्लोवर 1 बॉल तुम्ही पाहिलात. पॉईंटच्या वरून केल्याचा प्रयत्न केला होता. गतीमध्ये परिवर्तन आणि कधी कधी संमिश्रित गोलंदाजी करणंही तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि तेच उत्तम उदाहरण इथे पेश करत असताना गोलंदाज पाहत आहे. सेकंड ओव्हरमध्ये ओमकार कोहली अवघी एकच धाव आतापर्यंत खर्च केली. 1 गडी त्याच्याही पात्यामध्ये तुम्ही पाहू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 10 धाबा आतापर्यंत धावपलकावरती लागतायत. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पॉवर हिटिंग स्ट्रोक. 1 बाउन्स सीमा रेषा पार. निर्णायक क्षणी चौकाराची गरज होती. थोडा आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार. 4 रन. तसं प्रहार 4 धावा. 4 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. अशी सुरुवात करावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 षटकार पाहिजेतच तरच हा सामना तुम्ही जिंकू शकाल. राजावरती भरपूर अपेक्षा असतील
परंतु स्वप्नील फौजदार जो सलामीला आलाय त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आहे, तो वैयक्तिक 11 हे धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना तळ ठोकून राहावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. आगे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि पाहता पाहता षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धाव फलकावरती, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 14. 3 गडी बाद आणि उर्वरित 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये बनवायच्या त्या 67 धावा. पोरगा क्रिकेटवाला हवा लग्न करायला. 4 गाड्या घेतल्या, 3 4 व्हीलर घेतल्या. लग्न करायला गेल्यानंतर मुलीचा बाप एकच विचारणार, तुम्ही गाड्या किती घेतलं हे मला महत्त्वाचं नाही, तू पगार किती, तू कमवतो किती, हे देखील महत्त्वाचं असतं. आणि आत्ता सध्या क्रिकेट खेळत असताना तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील तुमची वाटचाल, जॉब देखील तितकंच महत्त्वाचं तुमचं. 24 बॉल 67 धावांची गरज. 24 बॉलमध्ये 11 षटकार मारायचे आहेत, परंतु राजावरती दारोमदार, स्वप्नीलवरती दारोमदार. काही प्रेक्षक थोडेसे नाराज असतील श्री गणेश 11 पळसपे क्रिकेट संघाचे, परंतु पाहूया अजूनही वेळ गेलेली नाहीये. पहिला फटका फसला की काय, परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल सीमा रेषा पार. राजाच्या बॅटमधून चौकार. जे चौकार आलाय, चौकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. आतापर्यंत पाहू शकाल 19 या धावसा 18 या धावसंख्येवरती. 23 बॉल 63 धाब्यांची गरज. पाठलाग चालू आहे एकूण 81 धाब्यांचा. आणि त्या पाठलागाचा जर विचार केला 3 गडी बाद झालेत, परंतु 2 खेळाडूंमध्ये ही महत्वाची भागीदारी. पायाचा भेद घेणारा चेंडू फक्त फ्लिक केलाय, दिशा दिली, जितक्या वेगाने बॉल आला तितक्याच वेगाने बॅटला फ्लिक केलाय आणि बॉल जाईल सीमा रेषा पार फाईन लेगच्या दिशेने. सलगचा राजाच्या बॅटमधून दुसरा चौकार. डॅनी गोंजप्पा डांसर इनका भी आगमन हो चुका है, स्वागत है आपका. धावा झाल्या धाव फलकावरती 2 चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 22 बॉल 59 धाब्यांची अजूनही गरज असेल. हळूहळू का होईना परंतु या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत श्री गणेश 11 क्रिकेट संघ पलसपे. धावांची नितांत गरज. फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन. शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू तुम्ही पाहू शकाल, जिथे का तिथं सिंगल देखील वाचवली जाईल. थोडासा अडथळा फिल्डिंगमध्ये तुम्ही पाहू शकाल. कधी कधी होतं विकेट किपर देखील फिल्डिंग लावत असतो, गोलंदाजी फिल्डिंग लावत असतो. त्याच्यामध्ये अजून आणखीन एक मध्ये एक सांगतो की तू इकडे हो, त्याच्यामध्ये थोडीशी तारांबळ उडते. कदाचित तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं चौकाराच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. पुन्हा एकदा प्रचंड वेग. कदाचित हा देखील बॉल बॅटला स्पर्श झालाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिलात, परंतु त्याच्याही पेक्षा भन्नाट वेग या बॉलवरती. आणि फाईन शॉट फाईन लेगच्या खेळाडूला बीट करत असताना बॉल जाईल सलगचा तिसरा चौकार. आणि या स्पर्धेतील मला वाटतं आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक आणि या स्पर्धेतीलच पहिली चौकार हॅट्रिक राजा पाटील याच्या नावावरती. आलेत 3 चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. 21 बॉल 55 धाब्यांची गरज. व्हॉट अ बॅटिंग. मधल्या फलीतील फलंदाज कसा असावा हे राजा इथे स्वतःला सिद्ध करत असताना यावेळी देखील ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा पाहायला मिळाला. प्रचंड वेग तुम्ही पाहताय गोलंदाज तो म्हणजे यश पाटील यांचा. एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. 20 बॉल 54 धाव्यांची गरज. लग चुकी है तलब मंजिल की, खुद को आग में झोंक देंगे. ठोकरे कहती है मारा जाएगा, लेकिन हौसले कहते हैं बेटा देख जाएगा. पाहूया मैदानावरती ज्या आत्मविश्वासाने आतापर्यंत राजा आणि स्वप्नील फौजदार चांगली पार्टनरशिप आणि फलंदाजी करतायत त्या जोरावरती थोडासा बॅकफुटवर ढकलला आता या मॅचमध्ये.
अवंतर चेंडूची मागणी करत होते, परंतु सरळ बॉल अगदी वाईट रेखा ऑफ स्टंपची, त्याच्या आतून बॉल वेगाने गेला यष्टिकेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना कधी सामना पलसपे संघाकडे तर कधी सामना दादरपाडा संघासोबत. लेकिन पाहावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत बाजी कोण मारेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला तो ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करताय. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आतापर्यंत या ओव्हर्समध्ये धावा आल्या त्या 14 आणि इथून अजून एक चौकार किंवा दुहेरी धावा आली म्हणजे ज्या प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या, 24 बॉलमध्ये 64 पाहिजे होत्या आणि त्यापैकी हे तिसरे षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 14 धावा या ओव्हर्समध्ये देखील कुठल्या गेल्या आहेत. स्वप्नील फौजदार एक षटकार एक चौकार त्याने देखील लगावलाय. हा देखील प्रचंड वेग ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून पंच अवांतर वाईट बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये ज्या धावा हवे होते या ओव्हरमध्ये त्या धावा मिळाल्या आहेत. यश पाटील संघाचा प्रमुख गोलंदाज ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्यात, 2 गडी महत्त्वाचे बाद केले होते, परंतु आता यश पाटील थोडासा महागडा ठरतोय. 15 धावा या ओव्हर्समध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. 19 बॉल 52 धावांची गरज. वेगवान बॉल इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या एकूण 29 धावा आणि 81 धावांचा पाठलाग करत असताना 18 बॉल 52 धावांची गरज. ड्रिंक्स पाणी मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया DJ MK यांची संगीत. राघोबादेव प्रसन्न कोटनाका, आता आर्यस कोटनाका संघाचे दमदार व्यक्तिमत्व, ज्या संघाला यांचं नेहमीच दमदार योगदान लाभलाय, तर जितेश भोईर साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अमोलभाई केनी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचे जितेश भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. CPL चिंचपाडा प्रीमियर लीग 2026 म्हणजेच 23 जानेवारीपासून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक अमोलभाई केनी यांच्या शुभ हस्ते आमचे आर्यस कोटनाका अर्थात कोटनाका उरण येथील प्रमुख पाहुणे सन्मान्य जितेश भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं सिद्धूला पाहू शकाल मित्रांनो. डॉक्टर सिद्धू डीजे क्या बात है. डैनी गंजाप्पा आप 2 चश्मे, एक 6 आंखें आप में, 2 आंखें बाहर हाथ देखा था पिक्चर, लेकिन ये 2 हाथ 6 आंखें. तर 3 ओव्हरमध्ये धावा झालेत 29. ड्रिंक्स ब्रेक मैदानातून बाहेर. आता 18 बॉलमध्ये पाहिजेत त्या जवळजवळ 52 धावांची गरज. जवळजवळ 17ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये इथे राखावी लागेल. दोन्ही फलंदाज सेट मैदानावरती. गोलंदाजीमध्ये चेंजेस. ओमकार कोहली सांघिक कोट्यातील 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन तुम्ही त्यांना मैदानावरती पाहताय. ओमकार कोहली राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवरती एच अँड टेकन. फर्स्ट स्लिपमध्ये हा झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. 5वा गडी 4था गडी मैदानातून बाहेर. तो प्यायला पाणी आण ग. बायको म्हणते ताण लागली आहे का. नवरा संतापून म्हणतो माझा गला कुठून लीक होतोय हे जरा चेक करून बघतो. तसेच विकेट इथे लगातार मैदानातून बाहेर जात आहेत. जवळजवळ 4था गडी पास झालाय.
नवीन फलंदाज मैदानावरती पियुष गवंडी. हो क्लीन बोल्ड. आलिया पावली माघारी परतवलंय. अजून एक धक्का लागेल श्री गणेश 11 पलसपी टीमला. निम्मा संघ गारद. 5वा ते धक्का. तर केदारभाई भोईर या व्यासपीठावरती आपल्याला स्पर्धेच्या वतीने देखील आमंत्रित केलं जात आहे. उरण कोटनाका आर्यस कोटनाका क्रिकेट संघाचा एक तडाखेबंद फलंदाज म्हणून ज्याची नेहमी सातत्याने आम्ही ओळख पाहिली ते केदार या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ज्याची सातत्याने ओळख आपण पाहिली आहे क्रिकेट विश्वामध्ये ते केदारभाई यांना व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूया. केदारभाई सहर्ष स्वागत आपलं. 5 गडी बाद धावा झाल्या धावफलकावरती. 29 निर्णायक क्षणी विकेट गमावली राजाने आणि संघ आता श्री गणेश 11 पलसपे थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. वेगवान प्रचंड वेग आहे दोन्ही गोलंदाजांमध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता आज सकाळी एक संघ आम्ही ऑल आउट पाहिला. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं. 2 लगातार विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते गोलंदाज परंतु नशिबानं साथ दिली. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती. 51 धावेंची गरज. एक संघ आम्ही ओले संघ ऑल आउट पाहिला या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच धावा 51 त्यांनी वाचवल्या त्या देवांश 11 चिंचपाडा संघासोबत. म्हणजे लोबेस्ट टोटल देखील वाचवलं गेलं या मैदानावरती. काल 88 धावा देखील चेस होताना पाहिल्यात परंतु हा पाम चॅक बॅकफुटवर जाऊन बॉलला भिरकावून दिलाय स्वप्नीलने. सीमारेषा पार षटकार. धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही विचार केला तर 14 बॉल आणि 45 धावेंची गरज. इथून अजूनही 2 जरी षटकार आले ना तर तेवढ्या 12 धावा मायनस होतील आणि जवळजवळ मला वाटते 33 धावेंची कदाचित गरज राहू शकेल पण तेवढं सोपं नाहीये. प्रयत्न करतायत स्वप्नील. सलामी आलेला फलंदाज अजूनही तल ठोकून शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत श्री गणेश 11 पलसपे संघासोबत त्याची बॅटिंग आपण सध्या तरी पाहताय. फुल टॉस बॉल. अजून एक तडाखा. लॉंग ऑनच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार. मॅचला पुन्हा एकदा कलाटी देत असताना स्वप्नील फौजदारच्या बॅटून षटकार. धावा झाल्या धावफलकावरती. उर्वरित बॉल शिल्लक असतील 13 आणि 39 धावेंची गरज. अजून एक तडाखा. हा ही बॉल जाईल सीमा रेषा पार. सलगचा 3रा षटकार आणि या षटकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. धावा झाल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा आणि विजयासाठी 12 बॉल 33 धावेंची गरज. 3रा खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये ज्याने षटकार हॅट्रिक नोंदवली तो म्हणजे स्वप्नील फौजदार. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 5 गडी बाद. आता गरज असेल 12 बॉल 33 धावेंची गरज. बारा बॉल 33 धावेंची गरज. पलसपे क्रिकेट म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे दमदार
संघ राजा निलेश यांचा. फुलटॉस बॉल, या बॉलवर देखील देईल बिग हिट. सलगचे 4 बॉलवरती 4 षटकार आलेत आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा दमदार मजबूत स्थिती देत असताना पलसपे क्रिकेट संघाचा केतन भगत. कलबेगावचे आमचे तिसरे पंच. यस, फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आलाय. तर लिगल बॉल, परंतु षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघ पोहोचलाय 54 या आकड्यावरती. आता उर्वरित 11 बॉल 27 धावींची गरज. शिवतेज, राजकुमार जितेकर, राजकुमार जितेकर साहेबांचे सुपुत्र. मनोज भाई जितेकर उर्फ टॉमी भाई आमच्या सोबत कॉलेजला होते, परंतु काय ओळख जास्त आता राहिली नाही, खरंच होतो प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये गेले. मिलन भाऊ पालकर, टॉमी भाई एकत्रित सातत्याने, म्हणजे 1 वर्ष आमच्या पुढे होते ते AC कॉलेजला, परंतु दोस्ती दुनियातील राजा माणसं आम्ही सातत्याने त्यांना पाहिलं. टॉमी भाई आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. 11 बॉल 27 धावींची गरज. क्या बात आहे. प्रयत्नांचा रस्ता सोपा नसतो भावा, आणि हा रस्ता तुलाच आता बनवायचा आणि मेहनत करून आत्तापर्यंत इथे धावा बेधडक ठोकल्यात. 4 बॉलमध्ये 24 या आल्यात. म्हणजे एकीकडे वाटलं होतं की मला तर वाटतं हा सामना गेला की काय, आणि मला तर वाटतं पलसपी संघाचे 2-3 पाठीराखे होते ते देखील घरी परतले 5 विकेट गेल्यानंतर. आणि आत्ता ज्यांनी जे पुनरागमन केलंय, जर यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील तर सामना कदाचित फिरला की काय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. एकच धाव, दुसरी धाव झाली असती कदाचित, परंतु स्वप्नीलने नकार दिलाय आणि डायरेक्ट हिट झाले. परंतु इथे दुष्काळात 13वा महिना आहे की काय, फलंदाज जर बाद असेल तर मॅचला ही वेगळीच कलाटणी मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी, आणि जर खेळाडू सुरक्षित राहिला तर सोने पे सुहागा. बॅट सुरक्षित झालाय की नाहीये, लँडिंग झाले की नाहीये, व्हेरी क्लोज एन्काउंटर. कदाचित तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं, परंतु पाहूया, निर्णयाची प्रतीक्षा करूया. काय गरज होती का, धाव झाली असती कंप्लीट, परंतु व्हेरी क्लोज डिसिजन. तिसऱ्या पंचांची आता खरी कसरत आम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांना विनंती करतो, डिसिजन काळजीपूर्वक द्या, कारण एवढे 70,000चे कॅमेऱ्यात लावलेत. चला फिल्डिंगचं जाऊन घ्या. ड्रामा ड्रामा ड्रामा, वेगळं चित्र या मॅचमध्ये, तरार नाट्य या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्णयाची प्रतीक्षा करूया, पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. 1 धाव कंप्लीट झाली होती, दुसरी धाव घेण्याचा मानस स्वप्नीलने, कदाचित स्वप्नीलने, माफ करा, केतनने जर मागे बोलून पाहिलं असतं 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. पाणी घेऊन जा पटकन 12 खेळाडू मैदानात. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, फलंदाज बाद. बॅट पूर्णपणे सुरक्षित राहिली नाहीये. तिसऱ्या पंचाने इथे निर्णय दिलाय. तुमचा 12वा खेळाडू आहे या ठिकाणी, चेक करा. ऑन स्क्रीन निर्णय दाखवा त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, तो युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवलं जात आहे. तुम्ही खेळाडू तिथेच राहा, तुमचा कॅप्टन फक्त या इकडे कंट्रोल रूम मध्ये, बाकी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थांबा. पंच निर्णय. स्वप्नील तुम्ही तिथेच थांबा, इकडे कमिटी आहे त्यांची, आणि स्वतः राजा कॅप्टन आले ते चेक करतील ऑन फील्ड, म्हणजे लाईव्हला काही खोटं नाही येणार. जे निर्णय असेल ते पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील.
यस फलंदाज सूरज जातील मैदानातून बाहेर. गरज नसतानाही धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि निर्णायक क्षणी फलंदाज होईल बाद. ठीक आहे. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. या ठिकाणी तिसऱ्या पंच आणि कमिटी आणि तुमचे खेळाडू देखील या ठिकाणी येऊन तुमचा शहानिशा पूर्ण केला. त्याच्यामुळे पंच कमिटी आम्हाला इशारा करते की आपण बाकीचे खेळाडू असतील त्यांनी कुणी इकडे तिकडे येऊ नका, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत. थँक्यू व्हेरी मच. तर आता गरज असेल 10 बॉल आणि 26 धाब्यांची गरज. स्वप्नीलने केलेली चुकी कदाचित महागडी ठरली आहे. रन घ्यायची गरज नव्हती आणि स्वप्नील बाद झालाय. तो जवळजवळ त्याने 11 बॉलमध्ये 30 धाबा उभारल्या आणि त्याचा माघारी परतणं आता श्री गणेश 11 पलसपे संघाला कुठेतरी महागडं ठरू शकतं. गोलंदाजी मार्कवरती रोहित गायकवाडचं दमदार स्वागत केलं होतं. वेगवान बॉल तुम्ही पाहिलात. पायाचा भेद घेणारा चेंडू. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 9 बॉल 25 धाब्यांची गरज. जसा सामना आम्ही पाहिला होता तो देखील मतलब असाच सामना झाला होता. ओवले विरुद्ध जी चांगली फाईट आम्हाला पाहायला मिळेल धाकटा कांदा, त्यावेळी देखील अशीच गरज होती. परंतु यावेळी निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धाब्यांची गरज. आतापर्यंत केतनच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि शेवटच्या 2 बॉलवरती एक जरी षटकार आला तर शेवटच्या ओव्हर्समध्ये ते मजबूत स्थितीमध्ये राहू शकतील. परंतु 2 बॉल शिल्लक असतील, एखाद्या मोठ्या फटकेची गरज असेल. फुल टॉस बॉल टॅप केला, बॉलला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. गुड फिल्डिंग. हाच तो खेळाडू मागाशी त्याने डायरेक्ट हिट केला, नशिबाने साथ नाही दिली त्या ठिकाणी सौरभ माफ करा स्वप्नील फौजदारला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झालाय. अशा अनेक खेळाडू आज पाहू शकाल ना की ज्यावेळी संघाला गरज होती ते बाद झालेत आणि संघ मात्र अडचणीमध्ये आलाय. फक्त प्रयत्नांवरती विश्वास ठेवा. 7 बॉल 24 धाब्यांची गरज. प्रयत्न सातत्याने मैदानावरती होत आहेत. रोशन पाटील आणि केतन भगत ही जोडी मैदानावरती. गॅप शोधण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एकच धाव. मागच्या काही बॉलवरती 4 षटकार आले होते, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. तर निशांत 11 दादरपाडा संघानं आता 6 बॉल आणि 23 धाब्यांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या मॅच मध्ये अन्यथा एक जरी निर्धाव चेंडू आला तर मात्र प्रत्येक बॉलवरती प्रहार करावा लागेल. प्रणित गोलंदाजी मार्कवरती. लास्ट ओव्हर ब्लास्ट होईल का स्लॉग ओव्हर मध्ये? 3 खेळाडू ऑन साइडला आपण पाहताय. 2 खेळाडू ऑफ साइडला. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन मिड विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तुम्ही एक खेळाडू पाहू शकाल जिथे सीमारेषे लगत ही फिल्डिंग तैनात केली गेली आहे. तो फिरवलाय बॉलला. डावकरी हाताचा गोलंदाज. आल्या पहिल्याच बॉलवरती निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना टक्करची मॅच पाहायला मिळाली. जेव्हा स्वप्नील बाद झाले प्रेशर वाढला आणि त्या प्रेशर वाढल्यानंतर सातत्याने निर्धाव चेंडूची आता समाप्ती होत असताना मागच्या काही बॉल म्हणजे जवळजवळ 6 बॉलचा विचार केलात तर 6 बॉलवरती फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात. त्याच्यामध्ये एक गडी बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये स्वप्नील. म्हणजे विचार करा उमेश 6 बॉलमध्ये कमीत कमी 12 जरी आले तर 2 षटकार तरी ही मॅच वेगळ्याच वलनावरती पाहायला मिळाली असती. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो जवळजवळ 59 या धावसंख्येवरती. 4 बॉल 22 धाब्यांची गरज. आता 4 बॉलमध्ये 3 षटकार 1 चौकाराची गरज. तरच हा सामना श्री गणेश 11 पलसपे क्रिकेट संघ जिंकू शकतो. पुन्हा एकदा पायाचा वेध घेणारा बॅटची एज आणि विक वेस्टर्नवरती बॉल आदळलाय. 7वा धक्का लागेल श्री गणेश पलसपे क्रिकेट संघाला.
आपण पाहू शकाल 31-25 जे हनुमान दापोली क्रिकेट संघाचा सजण्या इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जसं आपण बांडी टायगर पाहतो गोरसईचा, तसाच दापोली संघाचा सजण्या यॉर्कर किंग जिसे हम कहते हैं दोस्तों, वो खेलते हुए नजर आएंगे. ऑन साइडला बॉलला ट्रॅव्हल केला आहे, फक्त एकच फुटबॉल किक मारत असताना व्हेरी गुड कलेक्टिंग. एक धाव मिळेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील, मात्र सामना पूर्णपणे झुकलाय. तो आता निशांत 11 दादर या संघासोबत, दादरपाडा माफ करा. डावकुरे आताचा गोलंदाज बीट करतायत फलंदाजाला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. पंच बिली बॉर्डन सरांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल कॉल. यस, एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये तुम्ही वाढ पाहू शकाल. धावा झाल्या धावफलकावरती 61. मागच्या इनिंगचा जर विचार केला तर गोलंदाजी करत असताना 2 ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी झाली होती. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती वरदला 15 कुठल्या, शेवटच्या ओव्हरमध्ये 18 आल्या. आणि जवळजवळ जर विचार केला तर तिथे 65-70 असत्या तर सामना कदाचित त्यांच्या पारड्यामध्ये असता. परंतु 70+ जेव्हा धावा होतात ना 80च्या आसपास, तेव्हा कदाचित तो टार्गेट खूप जड जातो. आणि इथे मॅच झाली आहे फिनिश आणि हा सामना जिंकलाय तो निशांत 11 दादरपाडा या संघानं. अभिनंदन आणि हार्ड लक श्री गणेश 11 पलसपे क्रिकेट संघ. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. झालेल्या चुका सुधारून ज्या रनआउटच्या सर्वात तुम्ही विकेट गमावलेत, या चुक्या केल्या त्या ओवले क्रिकेट संघानं, जिथे अजित मुंगाजी रनआउट झाला, रोशन मुंगाजी रनआउट झाला आणि आताही तीच चुकी झाली आणि त्याच्यामुळे हा सामना पलसपे क्रिकेट संघाला गमवावा लागला. पलसपे संघ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुढच्या मॅचसाठी निशांत 11 दादरपाडा संघ तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चला दादरपाडा संघ लाईन अप करून या मैदानातून आणि पलसपे क्रिकेट संघाला विनंती करतो राजा की आपले खेळाडू घेऊन लाईन अप करून मैदानावरती जावं हस्तांदोलन करण्यासाठी. सामन्याचा सामनावीर निमिष मोहिते 18 बॉलमध्ये 45 धाव्यांची पारदार इनिंग साकारली आणि तो खेळाडू ठरला निमिष या सामन्याचा सामनावीर. चला राजाबाई लाईन अप करून जा आपण मैदानावरती.